मित्रांनो, मी संभाजी बारसे. ग्लोबल टेक्सीच्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ग्लोबल टेक्सीची एक सक्सेस स्टोरी. म्हणजे जो विद्यार्थी 8 ते 10 वर्ष एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करतो, त्यानंतर तो ग्लोबल टेक्सीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, ट्रेनिंग घेतो आणि सक्सेस होतो, तोही 24 लाखाच्या पॅकेजवरती. आपल्याबरोबर आहे महेश. कॉंग्रॅच्युलेशन महेश. महेश जर्मन कंपनी आहे, MNC कंपनी फ्रुडेनबर्ग या कंपनीमध्ये 24 लाखाच्या पॅकेजवरती सिलेक्ट झालेला आहे. आपण त्याच्याबरोबर आज गप्पा मारणार आहोत. त्यांनी कसं सक्सेस मिळवलं, त्यांनी खडतर परिस्थितीतून सामना करून ग्लोबल टेक्सीसकडे आला, ट्रेनिंग घेतलं आणि प्लेस झाला. याबद्दल आपण महेशशी बोलणार आहे. महेश, काय सांगशील तुझ्या या जर्नीबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू ग्लोबल टेक्सीस टीम की त्यांनी एवढा सपोर्ट केला आणि त्यांचे ट्रेनर्सनी खूप सपोर्ट केला. तर फर्स्ट म्हणजे सांगायचं तर माझी जर्नी, मी 2009मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं BCom आणि त्यानंतर मी लगेच फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कामाला लागलो टाटामध्ये, टाटा टॅको कंपनीमध्ये. तर मग त्याच्यानंतर मी बरेच कंपन्यांमध्ये काम केलं. मला म्हणजे 10-12 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स होता, ज्यात मी फायनान्सच्या वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये काम केले ॲज अ एंड युजर, लाईक अकाउंट्स पेएबल, रिसिवेबल, कंट्रोलिंग आणि ॲसेट अकाउंटिंग, ऑल म्हणजे सगळ्या एरियाजमध्ये मी काम केलं. आणि म्हणजे मी पहिलेपासूनच मला असं होतं की मला SAPमध्ये काम करायचं आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणून. पण काही म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाली नव्हती एवढ्या वर्षात पण. आणि म्हणजे मी विचार करत होतो की, आणि थोडीशी भीती पण वाटत होती, कारण की एक रिस्पॉन्सिबिलिटी होती. माझं लग्न झालेलं होतं, मुलं होती, त्याच्यामुळं मला काही रिस्क घेता येत नव्हती. बघा मित्रांनो, महेश सांगतोय त्याचं लग्न झालेलं आहे. हे असं नाही की लग्न झाल्यावर तुम्ही करिअर स्विच करू शकत नाही. कोणत्याही स्टेजला तुम्ही करिअर स्विच करू शकता. त्यासाठी तुम्ही ग्लोबल टेक्सीसशी कनेक्ट करू शकता. ग्लोबल टेक्सीसच्या ट्रेनर असेल, काउन्सिलर असेल, मेंटर असेल, हा सगळा तुम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे स्टार्टिंग 0 पासून तर एंडपर्यंत तुम्हाला सपोर्ट केला जातो. म्हणूनच आज महेश आपल्याबरोबर आहे आणि तो 24 लाखाच्या पॅकेजवर जर्मन MNCमध्ये आज सिलेक्ट झालेला आहे. महेश, पुढचं. तर म्हणजे मी जेव्हा मग असं ठरवलं की आता म्हणजे काहीतरी चेंज करायलाच पाहिजे, कारण की माझी सॅलरी पण वाढत नव्हती जास्त, कारण की मी आता मला 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला होता. माझं पॅकेज 12 लाखच होतं आणि आत्ताचं म्हणजे इन्फ्लेशन रेट बघतात 12 लाख म्हणजे तरी पण जास्त काही वाटत नाही. तर मी त्याच्याप्रमाणे विचार करत होतो, पण काही मला अपॉर्च्युनिटी तर कंपनीकडून म्हणजे एक्झिस्टिंग कंपनीकडून तरी मिळत नव्हत्या ह्या करिअरसाठी. पण बाहेर पण मला डायरेक्टली अशा काही अपॉर्च्युनिटी मिळत नव्हत्या, बिकॉज मला एक्सपिरियन्स हँड्स ऑन नव्हता त्याचा. तर मग मी म्हणजे सर्च केलं. मी बरेच म्हणजे पुण्यातल्या ह्या म्हणजे मी कात्रजला राहतो, तर इथलच्या आजूबाजूच्या इन्स्टिट्यूट मध्ये गेलो. तिथं विचारपूस केली बरेच. काही प्रॉब्लेम असा आला की काही जणांच्या फीस खूपच हाय असायच्या आणि काही जणांचं असायचं की त्यांचे ट्रेनर्स म्हणजे जे इंडस्ट्रियल म्हणजे वर्किंग ट्रेनर्स नव्हते, त्यांचे ते ट्रेनर बरोबर नव्हते. तर मग मला नंतर ग्लोबल टेक्सीस बद्दल गुगलवरूनच कळालं. मग मी व्हिजिट केली, इथलचं डेमो लेक्चर घेतलं आणि कुणाल सरांनी आम्हाला डेमो लेक्चर दिलं होतं. तर मला कुणाल सर ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल होते, त्यांना 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. तर मला अशाच ट्रेनिंगची गरज होती जेणेकरून म्हणजे मला प्रॅक्टिकल सिनारिओज काय असतात, म्हणजे प्रॅक्टिकली काय काम करतात SAP कन्सल्टंट, तर त्याची माहिती मिळावी हेच माझी अपेक्षा होती. आणि त्याच्याप्रमाणे मग कुणाल सरांनी आम्हाला गाईड केलं. चांगल्या प्रकारे खूप ट्रेनिंग दिली, डीप नॉलेज दिलं की म्हणजे कसं म्हणजे SAPचं FICOचं कसं स्ट्रक्चर असतं, कंपन्या कसं काम करतात. त्यांनी भरपूर सपोर्ट केला आणि चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर त्यांनी मॉक इंटरव्ह्यूज अरेंज केले. पुन्हा बाकी बघा मित्रांनो, महेशशी बोलत आहोत. महेशने त्याची सक्सेस जर्नी बद्दल तो सांगतोय आपल्याला, आणि त्याला आपण विचारलं की त्याची सक्सेस स्टोरीबद्दल सांगतोय की बाबा मी मॅरिड आहे, त्यानंतर ग्लोबल टेक्सीसला आलो, त्यानंतर मी 7-8 वर्षानंतर करिअर स्विच करण्यासाठी विचार केला आणि तो ग्लोबल टेक्सीसला आला. ग्लोबल टेक्सीसने त्याला कशी मदत केली हे तो सांगतो आहे. आपण त्याला विचारू पुढचा प्रश्न. डू यू रिअली थिंक ग्लोबल टेक्सीस हेल्प फॉर युअर ड्रीम करिअर? येस, ऑफकोर्स. मीन्स
म्हणजे खरंच मदत केलीच आहे. त्याच्यामुळेच मी ह्या पोझिशनला आता सिलेक्ट झालेलो आहे. कारण की जर अशी टीम नसती, ह्यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला आहे ग्लोबल टेक्सेसच्या टीमने, त्यांची प्रत्येक टीम वेगवेगळी आहे. म्हणजे जसे ट्रेनिंगचा स्टाफ वेगळा आहे, पुन्हा HR चा स्टाफ वेगळा आहे, जे की तुमचं रिझ्यूम प्रिपरेशनसाठी तुम्हाला मदत करतात. पुन्हा बाकी तुमचे काउन्सिलिंगचे टीम वेगळी आहे, जे की तुमच्या जे लेक्चर्स होत आहेत ते बरोबर होत आहेत का नाही, टाईमली होत आहेत का नाही का, म्हणजे त्याच्यात काही अडचण आहे का, त्याच्याबद्दल ते कंटिन्युअसली विचारपूस करत असतात. आणि संभाजी सर तर असतातच तिथे, की जे कंटिन्युअसली स्टुडंटसोबत कनेक्ट करत असतात, की म्हणजे कसं चालू आहे, आणि ते मार्गदर्शन करत असतात की काय करायला पाहिजे, नवीन काय अपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्याच्याबद्दल ते कंटिन्युअसली इन्स्पायर करत असतात स्टुडंटला. तर त्याच्यामुळं मला नक्कीच वाटतं की ग्लोबल टेक्सेस ही बेस्ट इन्स्टिट्यूट आहे, जे की म्हणजे तुम्हाला चांगल्या पोझिशनला सपोर्ट करतात. बरोबर. बघा मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगत असतो, मी स्वतः ह्या गोष्टीला स्वतःहून वेळ देत असतो. कोणताही मुलगा ग्लोबल टेक्सेसकडे आल्यानंतर त्याला काय गरज आहे, तो कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो, कोणत्या फील्डला तो जाऊ शकतो, हा मी पर्टिक्युलरली इथिकल हॅकिंग करायचं आहे का RPA करायचं आहे, असे कोर्सेस सुद्धा ग्लोबल टेक्सेसकडून मुलांना सजेस्ट केले जातात. त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की महेश सारखे मुलं आम्ही घडवत असतो की 24 लाख 25 लाखापर्यंतचे पॅकेज पर्यंत मुलं जात असतात. हाच एक उद्देश असतो. आणि आमचं महेशने जर सांगितलं की संभाजी सर इन्स्पायर करत असतात. मी 2014 पासून तर आतापर्यंत ग्लोबल टेक्सेसमध्ये 3000+ कॅन्डिडेटला इन्स्पायर केलेलं आहे, आणि ते मुलं आज MNC कंपनीमध्ये काम करत आहे. बघा मित्रांनो, महेश आहे आपल्याबरोबर, पण त्याच्या सक्सेस स्टोरीबद्दल गप्पा मारतोय, त्यांनी कसं अचिव्हमेंट केलं, काय केलं. आता त्याला आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. महेश, तुझ्या यशामध्ये कुणाकुणाचा वाटा आहे? तुला आज 24 लाखाचं पॅकेज मिळालं, त्या यशामागे कुणी ना कुणी असेल ना तुला इन्स्पायर करणार? म्हणजे मेनली तर ग्लोबल टेक्सेसची सगळी टीम आहे, त्यांना तर मी थँक्यू म्हणतो की ज्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला. आणि म्हणजे हे जे काही अचिव्हमेंट आहे त्याला अचीव करण्यास त्यांनी चांगला खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळं त्यांचे तर मी धन्यवाद मानतो. आणि त्याच्यानंतर मी माझ्या वाईफचे खूप सपोर्ट झाला मला, कारण की तिने पण म्हणजे सपोर्ट केला की जे काही म्हणजे मी करिअर स्विच ह्या लेवलला जे करायचं होतं मला, त्याच्यासाठी एक म्हणजे बूस्ट पाहिजे होता. बूस्ट पाहिजे आणि एक मोरल सपोर्ट पाहिजे, जो की माझ्या वाईफने मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. आणि तिने मला सांगितलं की यू कॅन डू इट. त्याच्यामुळं मग तर म्हणजे मी पण थोडासा इन्स्पायर झालो आणि ट्राय केलं, जे मला करायचंच होतं खूप वर्षापासून. आणि बघा मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या यशामागं एक पत्नी असते, आपण म्हणतो की एक अर्धांगिनी असते. त्याचप्रमाणे महेशच्याही मागे त्याची धर्मपत्नी आहे, त्यांनी जसं सांगितलं. अजून महेश, कोण कोण आहे तुझ्या यशामागे? बाकी माझी तर म्हणजे आई वडील तर माझे आता नाही आहेत त्या जगात, पण तरी पण मी मानतो की त्यांनी मला आशीर्वाद दिला असेल. त्याच्यामुळंच मी जे काही करू शकलो, जे काही माझ्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला, आणि ते झालं पण सक्सेस. येस, व्हेरी गुड. महेशने सांगितलं की बघा मित्रांनो, त्याला आई वडील नाही आहे, त्याच्या पत्नीने त्याला इन्स्पायर केलं, त्यांना सपोर्ट केला, आणि महेशने त्याचं सक्सेसफुली जर्मन कंपनीमध्ये प्लेस झाला. कॉंग्रॅच्युलेशन महेश, तुझ्या या सक्सेस साठी. आणि इन फ्युचर ग्लोबल टेक्सेस तुझ्या पाठीमागे कंटिन्यू उभी राहील. तुला कोणत्याही स्टेजवर गरज वाटली तू कधी कनेक्ट करू शकतो. थँक्यू व्हेरी मच तू इथं आल्याबद्दल.